ज्ञानेश्वर गंगाधर नगर मध्ये गढूळ पाणी बंद झालंच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. आमची मागणी मान्य करा. ज्ञानेश्वर गंगाधर नगर मध्ये ज्ञानेश्वर गंगाधर नगर मधील पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. ज्ञानेश्वर गंगाधर नगर मधील पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. ज्ञानेश्वर गंगाधर नगर मधील पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. अरे गढूळ पाणी देणं बंद करा. गढूळ पाणी देणं बंद करा. पाणी पण वेळेवर पाण्याची बाटली पाणी पण वेळेवर पाणी गढूळ मातीचा गाळ असतो तसं पाणी आम्ही पितो. काय करायचं याच्यावर काहीतरी इलाज करा. बस सगळी अंगाला खास सुटते. सगळी अंगाला खास सुटते. ते पाणी बंद करा. बंद करा पाणी. बस आमचं काय म्हणणं नाहीये. नाव सांगा. नमस्कार, मी कांचन. नमस्कार, कांचन विजय कदम बोलते. आमच्याकडे संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एवढं गढूळ पाण्याची एवढी आम्हाला सोय आहे तर पाणी येत तर नाहीच आहे. 12-2 वाजेपर्यंत पाणी येत नाही. पण येतात ते सुद्धा गढूळ. आणि शिवाय आम्ही भरून ठेवलो तर 2 दिवस भरून ठेवलं तर तिसऱ्या दिवस बघायला तर त्याच्यात आळी पडते. पाण्यात आळ्या पडतात अक्षरशः. त्या पाण्याचा आम्ही पिऊन आम्हाला रोगराई झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? अक्षरशः ड्रेनेजचं पाणी गटाराचं पाणी येतं. स्वच्छ पाणी आम्ही अक्षरशः आळ्या पडतात. आळ्या त्या पाण्यात. त्या पाण्याचं आम्ही प्यायचं कसं? महानगरपालिकेने पिऊन बघावं ते पाणी. मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर आणि डॉक्टर गंगाधर नगरमधील नागरिकांना हे गढूळ पाणी आणि अनियमित पाणी पुरवठा या समस्येचा सामना करावा लागत होता. त्याला पर्याय म्हणून त्याच्यावरती मागील 25 वर्ष कोणी काही केलं नाही. त्याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. मागील 25 वर्ष हे गढूळ पाणी आम्ही पित आहोत. 25 वर्षापासून पाणी पित आहोत. आणि हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाहीये. हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य जनतेचा हा मोर्चा आहे. पुढच्या 15 दिवसात महिन्यात जर ह्याच्यावरती जर योग्य कारवाई आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा जर नाही झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कशा प्रकारे तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल. मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 गढूळ पाणी पित आहेत. ह्या गोष्टीची प्रशासनाला तर काडीची लाज सुद्धा राहिलेली नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी ना इलाज असतो आज हा ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. या प्रभागात 5 टर्म धुरंधर नगरसेवक निवडून आलेले होते.
काय करत होते? झोपा काढत होते का? 25 वर्ष एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लागतातच कसे? ही सर्वस्वी जबाबदारी ह्या मागील 25 वर्ष जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते यांची जबाबदारी आणि त्यांचा हा निष्क्रियता आहे. मागील अनेक महिन्यांपासून जनता दरबार देखील सुरू आहे, मात्र जनतेचे प्रश्न सुटलेले दिसत नाही. जनता दरबार घेणाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवा, नंतर जनता दरबार घ्या. त्यांच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. एकनाथ शिंदे आपल्या प्रभागामध्ये राहतात, त्यांच्याकडे देखील अशा प्रकारचं पाणी येतं. शिंदे साहेबांच्या जर कानावर ही गोष्ट असती तर शिंदे साहेबांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मोजून 15 मिनिटं लागली असती. स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे. त्यांनी साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकायला पाहिजे होती. साहेब, ह्या आमच्या विभागात गढूळ पाणी येतं, हे थोडंसं या गोष्टीत लक्ष द्या. पण स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त पैसे कमवण्यात गुंग असल्या कारणाने ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचली नाही. ती पोहोचवण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिका ठाणे बदलतं असं म्हटलं जात आहे. ठाणे बदलतंय अशी टॅगलाईन वापरल्या जात आहेत, मात्र दूषित पाणी कुठेतरी येत आहे. ठाणे खरंच बदलतंय असं वाटतंय. ठाण्याची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होते. आता हे सगळं तुम्ही बघताय ते सांगताय, पण मला तर हा सगळा कागदावरचा भपका वाटतो. जर हे गढूळ पाणी ठाणे महापालिकेच्या लॅबमध्ये टेस्टिंग केलं असता, गटारातलं पाणी आणि डबक्यातलं पाणी आणि हे प्यायचं पाणी याची तिन्हींची मात्रा ही सेम आहे. म्हणजे आम्हाला 25 वर्ष तुम्ही डबक्यातलं पाणी गटारातलं पाणी पाजत होता का कोणी आवाज उचलणारा नव्हता का? त्यामुळे आज हा सामान्य जनतेचा आणि हा कुठलाही पक्षाचा मोर्चा नाहीये. हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य लोक जी पाण्याने त्रासलेली आहेत त्या त्रासलेल्या लोकांचा मोर्चा आहे. ओके.